माझे नाव प्रशांत मतकरी आहे. मी खूप गरिबीत लहानाचा मोठा झालो होतो. त्यामुळे पैशांची चणचण आमच्या घरी नेहमीच असायची. आई-वडील आणि 4 भावंडं असं आमचं कुटुंब होतं. आई-वडील मजुरी करायचे, त्यामुळे आम्हीसुद्धा लहानपणापासूनच कामाला जायचो आणि मग मजुरी करत करत मी शाळासुद्धा शिकत होतो. मी अभ्यासात हुशार होतो, त्यामुळे पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मी आता MPSCच्या परीक्षा देत होतो. पहिल्याच प्रयत्नात मी परीक्षा पास झालो आणि मी एका सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत विराजमान झालो. पहिल्यांदा तर मला विश्वासच बसत नव्हता की मी आता एक अधिकारी झालो आहे आणि माझा स्वभाव फारच साधा आणि सरळ होता. आपण आता अधिकारी झालो आहोत, त्यामुळे आपण जनतेची सेवा करायची, गरीब लोकांची कामं करायची, असं मी मनोमन ठरवलं होतं. परंतु हळूहळू काम करताना मला तिथे अनेक बरे वाईट अनुभव येऊ लागले. अनेक वाईट लोकांच्या संपर्कात येऊ लागलो आणि त्यातच मला दारूचे व्यसनही लागले. लोकांची गैरमार्गाने कामे करून देण्यासाठी मी आता गैरमार्गाने पैसासुद्धा घेऊ लागलो. 2 नंबरचा पैसा आता माझ्याकडे भरपूर येऊ लागला. या कामात माझी बायकोसुद्धा मला साथ देत होती. जेव्हा मी दररोज भरपूर पैसे घरी आणायचो, तेव्हा ती खूप खुश व्हायची आणि कपाटात ती कॅश लपवून ठेवायची आणि मग दागिने खरेदी करायची, साड्या खरेदी करायची. अशातच आम्हाला एक मुलगा देखील झाला. मुलगा झाला या आनंदात मी पूर्ण ऑफिसला पेढे वाटले आणि स्टाफला खूप मोठी पार्टीसुद्धा दिली. त्याचं खूप थाटामाटात बारसं घातलं. मला पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे 2 नंबरचे मिळत होते. त्यामुळे आमच्या खर्चाला पारावार नव्हता. जमिनी, प्लॉटिंग, गाड्या, सोने नाणे असं सगळं मी खरेदी करत बसलो. आता आमच्या मोहाला मर्यादा राहिली नाही. मी आता एकही काम विना पैशाचं करत नव्हतो, कारण मला आता रोज पैसे घेण्याची सवय लागली होती. ही सवय मला एका रोगाप्रमाणे जखडली होती. आता ज्या दिवशी एखादा क्लायंट नाही मिळाला, मला पैसे नाही मिळाले, तर मी अस्वस्थ व्हायचो आणि मला आता काही व्यसनही जडली होती. मी खूप दारू पिऊ लागलो होतो. मी आता श्रीमंतीत लोळत होतो. फारच कमी वेळात मी खूपच जास्त प्रगती केली होती. पण मी सुद्धा कधीतरी एक गरीब होतो, हे मी विसरलो होतो. मला खूप पैसे कमवायचे होते, कारण लहानपणापासून मी खूप गरिबी सोसली होती. त्यामुळे मी हा वाईट मार्ग अवलंबिला होता. एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये एक विधवा बाई आली होती. मी तिला विचारले, बोला, काय काम आहे? तेव्हा ती माझ्यासमोर रडू लागली आणि म्हणाली, साहेब, माझा नवरा एका अपघातात मरण पावला आहे. माझ्याकडे आता काहीही शिल्लक नाही आणि मला 2 मुलं आहेत. मी कसेबसे मुलांना जगवत आहे आणि माझ्याकडे फक्त नवऱ्याच्या माघारी राहतं घर आहे आणि ते सुद्धा आता माझा दीर हडप करत आहे. तुम्ही मला काहीतरी मदत करा आणि माझं घर माझ्या नावावर मिळवून द्या. मी त्या बाईचं सगळं ऐकून घेतलं आणि मला तरीसुद्धा त्याची दया आली नाही. दुसऱ्या दिवशी त्या बाईचा दीर ऑफिसमध्ये आला आणि मला असंच सांगत होता की माझा भाऊ वारला आहे, पण आता मला ते घर हवं आहे. तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत हे शक्य नव्हतं, परंतु आता मला ते माझ्या नावावर हवं आहे. तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देण्यास तयार आहे. मी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या होत्या, तरीही माझी बुद्धी काम करत नव्हती आणि मी भरपूर पैसे घेऊन त्या बाईच्या दीराच्या नावावर घर करण्यास परवानगीची कागदावर सही केली आणि ती बाई तिच्या मुलांसकट बेघर झाली. पण मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. ती विधवा स्त्री आणि तिची 2 मुलं रस्त्यावर आली, पण यानं मला काहीही फरक पडणार नव्हता, कारण मला माझ्या कामाचे पैसे मिळाले होते आणि मी खूप खुश होतो. त्या पैशाने मी आणखीन एक प्लॉट खरेदी केला. माझी बायको गावी गेली की नातेवाईकांमध्ये दागिने घालून मिरवायची आणि आमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायची. आम्हाला त्यातच धन्यता वाटत होती. सगळ्या नातेवाईकांना ती हातातील बांगड्या, अंगठ्या, गळ्यातील दागिने दाखवत राहायची आणि त्या सर्वांमध्ये आपण कसे श्रीमंत आहोत आणि बाकीचे कसे गरीब आहेत असं ती त्यांना हिणवायची. आमच्यासाठी पैसा हे सर्वस्व झाले होते. पैशानं सर्व गोष्टी विकत घेता येतात हेच आम्ही समजत होतो. माझे रेट आता वाढले होते
माझी ठराविक रक्कम आल्याशिवाय मी आता कुठल्याही फाईलवर सही करत नव्हतो. आणि एक दिवशी एक माणूस माझ्याकडे त्याचं काम घेऊन आला आणि मी त्याला माझी रक्कम सांगितली. तेव्हा तो गयावया करू लागला की साहेब, एवढे पैसे माझ्याकडे देण्यासाठी नाहीत. तरी मी त्याचं काही ऐकून घेतलं नाही. परंतु त्याचं काम खूप महत्त्वाचं होतं. तो घरी गेला आणि बायकोचे होते नव्हते तेवढे दागिने मोडले आणि त्याने माझे पैसे आणून दिले आणि मग मी त्याच्या फाईलवर सही केली. अशाच एके दिवशी एक म्हातारे आजोबा आम्हाला आडवे आले. मी आणि माझी बायको एका 5 स्टार हॉटेलमध्ये निघालो होतो. त्या आजोबांनी आम्हाला हटकलं आणि म्हणाले, 2 दिवस काहीही खाल्लं नाही, 10 रुपये देता का? तेवढाच एखादा वडापाव खाईन. परंतु माझी बायको म्हणाली, काय एक एक लोक असतात रस्त्यावर असे भीक मागतात, घरदार आहे का यांना? आणि आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हॉटेलमध्ये गेलो. तिथं मी आणि माझ्या बायकोने 4,000 रुपयाचे बिल करून पोटभर जेवण केले. आम्ही पैशाच्या इतक्या आहारी गेलो होतो की आता आम्ही माणुसकीसुद्धा विसरलो होतो. मला आता फक्त घेणं माहीत होतं. आता सगळ्यांना माहीत झालं होतं की मी लाचेच्या स्वरूपात खूप पैसे घेतो, म्हणून माझ्यावर काहीही याचा परिणाम होत नव्हता. माझी बायको हाय क्लास सोसायटीत राहत असल्यामुळे नेहमी मैत्रिणींसोबत किटी पार्टी आणि शॉपिंगमध्ये बिझी असायची आणि मी दिवसरात्र पैसा कमावण्याच्या मागे लागलो होतो. त्यामुळे आमचं मुलाकडे दुर्लक्ष होत चाललं होतं. तो एकलकोंडा होत चालला होता. त्याच्या शाळेतील प्रगतीसुद्धा अधोगतीला लागली होती. तो अभ्यास करत नसल्याची तक्रार शाळेतून वारंवार येत होती. परंतु आम्ही दोघेही म्हणायचो, त्याने नाही अभ्यास केला तरी चालेल. 7 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आम्ही त्याच्यासाठी कमवून ठेवली आहे. एकुलता एकच मुलगा आहे, त्यामुळे त्याला कशाचीही कमी नाही, असं आम्ही उलट त्याच्या शिक्षकांना म्हणायचो. शाळा शिकून काय, तर शेवटी पैसेच कमवायचे आहेत ना. नि इतके पैसे असताना शाळेची काय गरज होती, असं आमचं मत होतं. त्यामुळे आमचा मुलगासुद्धा शाळेकडे अजिबात लक्ष देत नव्हता. तो शिक्षकांना उलट उत्तर द्यायचा. होमवर्क पूर्ण करत नव्हता. वाटेल तेवढे पैसे घेऊन तो उधळायचा. तरीसुद्धा उलट आम्ही त्याचे खूप लाड करायचो. तो मागेल ती वस्तू त्याला आणून द्यायचो. सगळ्या ब्रँडेड आणि महागातल्या वस्तू त्याच्यासाठी हजर असायच्या आणि तो सुद्धा त्याच्या वर्गामध्ये त्या वस्तू दाखवायचा आणि तिथे श्रीमंतीचं प्रदर्शन करायचा. माझे बाबा खूप श्रीमंत आहेत असे तो सगळ्यांना सांगायचा. त्यामुळे इतर मुलेसुद्धा त्याला घाबरून राहायची. माझ्या गावी माझे 2 भाऊ आणि म्हातारी आई असायची. ती मला नेहमी भेटायला बोलवायची, पण तिच्याकडे जायलाही मला वेळ नसायचा आणि चुकून कधी गेलोच तर मी तिला काही पैसे द्यायचो. तेव्हा ती प्रेमानं म्हणायची की बाळा, हे पैसे तुझ्या मेहनतीचेच आहेत ना. तेव्हा मात्र मी खूप रागाला जायचो आणि तिला म्हणायचो, घेऊ वाटले तर घे, नाहीतर घेऊ नकोस. तेव्हा ती रडायची आणि म्हणायची, मला पैसे नकोत रे, तू फक्त मला येऊन भेटत जा. परंतु मी तिला नेहमी फटकारायचो. लहानपणी मला आवडायची तशी पिठलं भाकरी ती मला तिच्या थरथरत्या हाताने करून घालायची. परंतु माझी बायको मला ते खाऊ द्यायची नाही. काय असलं आता घाणेरडं खाता, असे ती म्हणायची. चला आपण पिझ्झा ऑर्डर करू. आणि पिझ्झा ऑर्डर करून आम्ही खायचो. मी आता इतका वाहवत चाललो होतो. पैशाच्या धुंदीने मी इतका उन्मत्त झालो होतो की आईच्या प्रेमाची किंमत मला नव्हती. त्याची तुलना मी पैशाशी करत होतो. पैशामुळे मी भावंडांचे प्रेमही हरवून बसलो होतो. मी कोणाशीच नीट बोलत नव्हतो. माझी बायको नेहमी श्रीमंतीचा रुबाब दाखवायची, त्यामुळे माझी बहीणसुद्धा दुरावली होती. मी खूप रुबाबात राहायचो. कोणाच्या सुखदुःखात सामील होत नव्हतो, कारण मी पैसा आल्यामुळे स्वतःला खूप मोठा समजू लागलो होतो. कोणाच्या घरी दुःखद घटना घडली तर जमिनीवर 2 मिनटं बसून त्याच्याशी बोलत नव्हतो, की त्याचं सांत्वनसुद्धा करत नव्हतो, की लहानपणी सारखं मांडी लावून भावंडांबरोबर जेवण करत नव्हतो. मी माझ्या तोऱ्यातच राहायचो. कपड्याची इस्त्री मोडलेली मला आवडत नव्हती आणि मी माझ्या माणसांपासून दुरावत चाललो होतो. एकदा गावी असताना माझ्या मोठ्या भावाच्या सुनेच्या पोटात दुखू लागले होते. तिला प्रसूती कळा येत होत्या. रात्रीची वेळ होती आणि त्यावेळी तिला दवाखान्यात नेणं गरजेचं होतं. तिची अवस्था
खूपच वाईट होती आणि त्यावेळी माझा मोठा भाऊ मला म्हणाला की तुझी गाडी देतोस का, आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. त्यावेळी माझी बायको म्हणाली, नाही, दुसरी कुठली तरी गाडी पहा. आमची गाडी खूप महागडी आहे आणि आतले कुशन्ससुद्धा खूप महागडे आहेत. ते खराब झाले तर. माझ्या भावाचा नाईलाज झाला. तो खाली मान घालून दुसरी गाडी पाहण्यासाठी धावाधाव करू लागला. तरीसुद्धा मला त्यांची दया आली नाही. मला माझ्या बायकोचं म्हणणं पटलं होतं. पण अचानक अशी घटना घडली की नियतीने मला चांगली चपराक दिली आणि एका क्षणात माझं डोकं ठिकाण्यावर आलं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही तिघेही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी हिल स्टेशनला गेलो होतो. मस्त 15 दिवस आम्ही एन्जॉय केला आणि परत येत असताना आमच्या गाडीला एक भयानक ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये मला, माझ्या पत्नीला आणि मुलाला गंभीर दुखापत झाली होती. आम्ही तिघेही हॉस्पिटलमध्ये होतो. माझे कपडे रक्ताने माखले होते. दुसऱ्या दिवशी मला आता शुद्ध आली होती आणि मी डॉक्टरांना विचारले की माझी बायको आणि मुलगा कसे आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या बायकोच्या मेंदूला मार लागल्यामुळे सध्या ती कोमात आहे. आणि मी म्हणालो की माझा मुलगा कसा आहे. तेव्हा ते म्हणाले, खूप जास्त लागले त्याला, तो ICUमध्ये आहे. आम्ही आमच्या परीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो की डॉक्टर, कितीही पैसे लागले तरी चालतील, पण माझ्या मुलाला काहीही होता कामा नये. मी तुम्हाला हवे तितके पैसे देईन, पण त्याला वाचवा. तो माझा एकुलता एक मुलगा आहे. आज मी पहिल्यांदा कोणाच्या तरी पुढे हात जोडून विनवणी करत होतो. मला त्यावेळीही ती माणसं आठवली जी माझ्यापुढे हात जोडून विनवणी करत असायची. आज मला कळत होतं की लाचारी म्हणजे काय असते. आणि मला वडापावसाठी 10 रुपये मागणारे आजोबा आठवले. तेव्हा मला त्यांची दया येत नव्हती. मग आज तरी माझ्यावर देव कशाला दया दाखवणार होता. मी त्यांच्यासमोर लाचारासारखा हात जोडून विनवण्या करत होतो आणि लाचारी काय असते हे आज मला कळत होतं. आणि थोड्या वेळाने खाली मान घालून डॉक्टर म्हणाले की आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. आणि हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. क्षणभर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. म्हणाले की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. आणि मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. आजूबाजूला पाहिले तर सर्वांचे नातेवाईक येत जात होते. सगळं ठीक होईल, काळजी करू नको असा धीर देत होते. पण माझ्याजवळ मात्र कोणीच नव्हते. मीच माझी माणसं दुरावली होती. मला आता त्यांच्या या क्षणी खूप गरज होती. बँकेतील पैसे, सोने नाणे, बंगला, गाडी हे सगळं मला आता क्षणभंगूर वाटत होतं. मला आता माझ्या माणसांची गरज होती. पण कोणत्या तोंडाने त्यांना मी हे सांगणार होतो की मला तुमची गरज आहे. ज्यावेळी त्यांना माझी गरज होती तेव्हा मी त्यांना तुच्छ लेखत होतो. माझ्या विश्वात मी दंग होतो. इतक्यात माझे दोन्ही भाऊ आणि बहीण मला येताना दिसले. त्यांना कुठून तरी आमच्या अपघाताची बातमी समजली होती आणि ते जवळ येताच मी माझ्या भावाच्या गळ्यात पडून खूप मोठ्याने रडू लागलो. त्याने मला समजावलं आणि शांत केलं. माझी बहीण माझे डोळे पुसत होती. मला आता माझी खूप लाज वाटत होती. मी माझ्या मुलाच्या बॉडीकडे गेलो आणि त्याला पाहू लागलो. माझी हिंमत होत नव्हती त्याच्याजवळ जाण्याची. आता त्याच्या प्रेताला अग्नी देताना मला सर्वत्र नोटांचे बंडल दिसत होते. आणि इतक्या संपत्तीचा आता काय करायचं, जी मी त्याच्यासाठी जमवून ठेवली होती, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. जी माझी बायको दागिने घालून मिरवत होती, गरीब लोकांना हिणवत होती, आज तिच्यासमोर इतके दागिने आणि इतका ऐशोआराम असूनसुद्धा त्याचा उपभोग ती घेऊ शकत नव्हती. सर्व संपत्ती देऊन आणि स्वतःला विकूनसुद्धा मी माझ्या मुलाचे प्राण परत आणू शकत नव्हतो. मला कदाचित ज्या लोकांचे मी लुबाडून पैसे घेतले, त्यांची, त्या विधवा बाईची, जिला मी माझ्या एका सहीने तिच्या मुलांसकट रस्त्यावर आणली, तिचं छत हिरावून घेतलं, त्या गरीब बिचाऱ्या म्हातारेची, ज्याला आम्ही 10 रुपयेसुद्धा दान केले नाहीत आणि त्यांच्यासमोर पोटभर जेवलो होतो, त्यांची हाय लागली असावी. तेव्हा मला कळले की पैशापेक्षा नाते महत्त्वाचे आहेत. ज्या लोकांकडे पैसा मिळाल्यावर मी कधी ढुंकूनही पाहिलं नाही, त्यांना तुच्छ समजत होतो, ते आज अशा प्रकारे माझं दुःख वाटून घ्यायला माझ्यासोबत होते.
ज्या बायकांना माझी बायको दागिने घालून हिणवत होती त्याच बायका आज तिची सगळी सेवा करत होत्या. मित्रांनो, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही जर गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. तुम्ही संपत्ती कमवा, परंतु ती सरळ मार्गाने कमवा. खूप मेहनत घ्या, रात्रंदिवस कष्ट करा आणि खूप मोठे व्हा. खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा, परंतु त्यामागे कोणाचाही 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.